भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पंचशील स्तंभ अजिंठानगर साखरगोडा येथे आयोजित करण्यात आलेला बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता या कार्यक्रमास सुरुवात झाली होती. पंचशील स्तंभ भीम जयंती उत्सव समिती 2026 यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गायिका सुरागिनी वर्षा एखंडे नाशिक, गायक शैलेश उबाळे संभाजीनगर यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण परिसरात भीमगीतांचा जयघोष घुमत होता. या कार्यक्रमात संगीत संयोजन तेजपाल बागल, शशिकांत गवळे, मयूर बोराडे यांनी प्रभावीपणे सांभाळले. सदर कार्यक्रम शशिकांत गवळे प्रस्तुत करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धुळे शहराचे आमदार यांच्या धर्मपत्नी अल्पाभाई अग्रवाल, धुळे शहराचे महापौर मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, माजी नगरसेवक जितूभाऊ सिरसाट, नगरसेविका चित्रलेखा परदेशी, नगरसेविका लताताई पोद्दार, नगरसेविका पुनमताई सिरसाट, नगरसेवक प्रदीप बैरागी, आनंद लोंढे, दिनेशभाऊ पोद्दार, अध्यक्ष युवा फाउंडेशन, तसेच धर्मेंद्र झालटे, बांधकाम विभाग अभियंता, माजी नगरसेविका मंगलताई पाटील, इंजिनियर अविनाश थोरात, राहुल भाऊ अग्रवाल, संतोष पाटील, किरण भाऊ डिवरे, देविदास जगताप, सचिन आखाडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती, ज्याचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष दीपक कोळी, हर्षल देसाई, उपाध्यक्ष भावेश बागुल, खजिनदार मुन्ना पाटोळे, सचिव गोपाल गोमसाडे, उपसचिव मिलिंद खैरनार, कार्याध्यक्ष लखन वासवानी, सनी वासवानी यांनी केले होते. हार्दिक हार्दिक शुभेच्छा जयंतीनिमित्त. जय भीम. ऐकू नाही आले दादा मला काही. जय भीम, जय भारत, जय संविधान. फक्त मला एकच बोलायचं होतं. आठवीमध्ये शिक्षण घेत होती. मला जास्त काही बोलता येत नाही. मी राजकारणी बाई नाही आहे, एक घरगुती बाई आहे. जास्त काही बोलता येत नाही. फक्त एकच सांगणार आहे मी, जेव्हा पाचवीमध्ये शिक्षण घेत होती, माझे पूर्ण शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये झाले. मला जास्त मराठी पण बोलता येत नाही, पण समजते, कळते पूर्ण. पण एकच बोलायचं आहे मला की शिक्षण ज्यांनी बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलेले आहे तो आजपर्यंत आहे आणि त्या संविधानावरती आपण चालू आहे. तोच आपण नेहमी आपण पालन करतो. त्या संविधानामुळे कशामुळे? कारण त्यांनी शिक्षण घेतलं होतं. शिक्षण हा खूप महत्त्वाचा आहे. शिक्षण असं राहतं की ज्यांनी घेतलं तो वाघिणीचं दूध आहे, ज्यांनी पिलं ते गुरुतुल्य झालं. फक्त हेच बोलायचं आहे, कारण माझ्याकडे बेटी बचाव बेटी पढाओ असा खूप मोठा पद आहे. आणि माझी इच्छा आहे की जितकी पण मुली, लहान मुली, लेडीज आहे, त्यांनी खूप जास्त शिक्षण करावं. कारण एकच मुली हे 2 फुलाचे दीपक राहते. तिला शिक्षण दिलं तर 2 फुले सुटून गेले. फक्त हेच बोलून माझे 2 शब्द समाप्त करते. बाबासाहेब अमर रहे, अमर रहे. 35वी जयंती आम्ही आज साजरी करतोय. साखरगोडा परिसरातील समस्त म्हणजे पंचशील स्तंभ यांनी खूप चांगलं आयोजन केलं होतं आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही माननीय अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून, सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आज सिंचन भवनाचा रोडाचा आम्ही आज सुरुवात झालेली ती. म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी जयंती आम्ही मानतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आज पंचशील स्तंभाने आयोजन केला. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी यांच्या कडून आम्ही कुठले कार्यक्रम आज या ठिकाणी राबवण्यात आले? आज ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे.
जेवणाचा कार्यक्रम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चांगला संदेश देण्याचा आम्ही सरांनी प्रयत्न केलेला आहे. इथे सर नगरसेवेच्या माध्यमातून जो स्तंभाचा इथून जो कार्यक्रम होतो त्याच्या सर्वांच्या माध्यमातून जो आज म्हणजे जे स्वरूप प्राप्त झालं आहे ते खरंच सर्वांना पॉझिटिव्ह एनर्जी देणारं आहे. धन्यवाद.